नमस्कार. स्वच्छंदीच्या दुसऱ्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आपल्या गेस्टला जॉईन करून घेते. येस, थोड्याच वेळात ज्ञानेश्वरी आपल्याला जॉईन होईल. मी रिक्वेस्ट पाठवली आहे आता जस्ट. येस. हाय. ओके ओके. येस, ग्रेट. तर आपण म्हणल्याप्रमाणे वेळेत कार्यक्रमाला सुरुवात करूया. 6 वाजता म्हणलं तर 6 प्रमाणे सुरुवात करूया. मी आधी थोडीशी कार्यक्रमाची इंट्रोडक्शन करून देते की स्वच्छंदी हा कार्यक्रम मी यासाठी सुरू केला होता की आता कोविडच्या काळामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे किंवा उदासीनता आहे, लोक घरी बसली आहेत आणि बऱ्याच लोकांची कामं हातातून गेली आहेत. पण अशा वेळेस सुद्धा आपल्याच आजूबाजूला अशी काही माणसं आहेत की जी खूप भारी काम करतायत, आपल्या आवडीचं काहीतरी काम करतात आणि त्याच्यासाठी वेळ काढतायत. सो अशा सगळ्या माणसांना आपण स्वच्छंदीच्या माध्यमातून भेटणार आहोत. तर आजची आपली दुसरी गेस्ट आहे ज्ञानेश्वरी वेलणकर, जी 98.3 रेडिओ मिरचीवरती RJ ज्ञानेश्वरी वेलणकर म्हणून ओळखतात सगळेजण. आणि तिचा ऑटो राणीचा शो हा प्रोग्राम ती स्वतः करत असते. तर याच इंट्रोडक्शन नंतर पहिला प्रश्न लगेच विचारते की हा म्हणजे तू आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर होतीस. मी इंट्रोडक्शन मध्ये म्हणलं तसं की जवळजवळ सगळ्याच ह्याच्यात तू मराठी कविता, शायरी, वाचन, अभिवाचन, डिबेट सगळं सगळं करतेस तू. आणि अशा वेळेस मग तुझा जो RJ बनण्याचा प्रवास होता किंवा तू हे कधी ठरवलं होतंस का की ती प्रोसेस काय होती की तू RJ बनलीस कशी आणि ऑटो राणीचा शो आला कसा तुझ्यापर्यंत? तू म्हणालीस तसं बेसिकली एक ना धड भाराभार चिंध्या हे माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे. ठीक आहे. सो तसं आणि मग मी मटासाठी लिहायला लागले. त्याच्या आधी मी CA करत होते. मग मटासाठी लिहिता लिहिता कुठेतरी मीडियामध्येच काहीतरी करायचं एवढं तर मला कळलं होतं, पण एक्झॅक्टली काय माहित नव्हतं. आणि असंही वाटलं होतं की फुल फ्लेजेड जर्नलिझम इज नॉट माय कप ऑफ टी. कारण माहित नाही म्हणजे मला इतकी क्युरिओसिटी इन जनरल नसते लोकांच्या आयुष्याबद्दल. सो माझं असं झालं की मी का जाऊन विचारेन लोकांना आणि मी का गॉसिप्स काढेन. त्यानंतर सोबतच मी आकाशवाणीसाठी काही शोज करायला लागले. कॉफी हाऊस नावाचा एक कार्यक्रम असतो तो. आणि मी आकाशवाणीची ऑडिशन दिली कॉम्पेअरची. तो ती आकाशवाणीची ऑडिशन क्लिअर केल्यानंतर मी तिथे कॉम्पेअर म्हणून काम करायला लागले. ऑफकोर्स ते फ्रीलान्स किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड होते. सो गुरुवार, रविवार, मंगळवार असे शोज असायचे आणि कधी मी लोकांच्या मुलाखती घ्यायचे. तरुणांसाठी होता तो कार्यक्रम. सो ऑफकोर्स तरुण माणसांच्या मुलाखती. कधी मी लिहिलेलं काहीतरी त्याचं अभिवाचन असायचं, कधी कवितांचंच काहीतरी असायचं किंवा असं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं. आणि त्यात फक्त बोलणं नाही पण एडिटिंग म्हणजे अख्खा शो प्रिपेअर करणं आणि तो लावणं एवढं सगळं त्याच्यामध्ये यायचं. सो तिथून कुठेतरी रेडिओची थोडीशी ओळख झाली आणि मग वाटलं की मग मिरचीसाठी मी इंटर्न करायला लागले गेल्या लॉकडाऊन मध्ये. जी इंटर्नशिप पूर्ण नाही होऊ शकली कारण कोरोना आला आपल्या आयुष्यात. सो मी साधारण 1.5 महिना वगैरे केलं असेल आणि त्याच्यात मी प्रोड्यूस करत होते हा शो जो मी आता करते. त्यानंतर मग बरेच इंटरव्ह्यूज झाले मधल्या काळात आणि मग फायनली नोव्हेंबरमध्ये मी माझा शो सुरू केला. म्हणजे डिसेंबरमध्ये शो सुरू केला. एंडला मी जॉईन झाले. ओके ओके. आता जेवढे सगळेजण जॉईन झालेत त्या सगळ्यांना मी सांगते की तुम्हाला काही ज्ञानेश्वरीला विचारायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता आणि मी माझ्या प्रश्नांच्या सोबतच मी ते विचारत जाईन. आणि माझा दुसरा तुला मी क्लिअर दिसतेय आणि आवाज क्लिअर येतोय?
मला blur दिसते. खूप ब्लर ब्लर नाही दिसताना दिसतेस, पण आवाज खूप तुटक तुटक येतोय. माझं सेम होतंय का? हा, मला तू पूर्ण ब्लर दिसतेस कारण, आणि आवाज पण थोडा कट होतो. अरे देवा, अरे देवा. ओके, एक मिनिट मी ट्राय करते की मी हा, दिस इज बेटर. बेटर. ओके, ग्रेट ग्रेट. येस. तर मी दुसऱ्या प्रश्नाकडे जाते. आय होप मी आता क्लिअर दिसते आणि माझा आवाज पण व्यवस्थित येतोय, कारण एवढी छान आवरून बसले तर क्लिअर दिसणं पण इम्पॉर्टंट आहे. वाया नको जायला. तर असं असतं की जनरल छान. मी गेले गेले 10 दिवस मी मेकअप म्हणजे कोणत्याही पद्धतीचा, बेसिक पण लाईक पावडर सुद्धा आणि इंस्टाग्राम असं सोडलंय आयुष्यात. हे आता फक्त मी सोडलंय. लाईव्ह साठी वा वा वा. त्याच्या पलीकडे काही नाही होऊ शकत. तर माझा दुसरा प्रश्न हा होता की जनरली आपल्याला बरं बोलता येतं हे लक्षात आल्यानंतर असं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की नाही यार आपण पण होऊ शकतोय. रेडिओ निवेदन करणं काय सोपं, रेडिओ जॉकी बनणं होऊन जाईल. पण आता तू हे काम करतेयस आणि दररोज कंटेंट तयार करायचा किंवा त्या शो साठी काम करायचं आणि लोकांशी बोलायचं, सो या सगळ्या गोष्टी हा काही केक वॉक नसणार आहे डेफिनेटली. तर अशा सगळ्यांसाठी काय सांगशील की ज्यांना आरजे बनायचे, जे अबाउट टू डू किंवा जे त्या फील्डमध्ये येण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांना काय सांगशील तू? म्हणजे थोडंसं रियालिटी चेक टाइप्स. हा, रियालिटी चेक हा तर आहेच की फक्त चांगलं बोलता येतं इज नॉट इनफ. ऑफकोर्स आय गेस एव्हरीबडी सॉ दिस कमिंग फ्रॉम ऑलरेडी. मला सुद्धा अजूनही डिस्कवर होत आहे. म्हणजे तू मध्ये हे झालेलीस. स्टॉप झाले होते. हा, आय गेस आज इकडे इंटरनेटचा बऱ्यापैकी वाईट इश्यू चालू आहे. आता येतोय ना? हो, मला ऐकायला येत आहे तुझं, फक्त मी थांबले असेल ना, माझा व्हिडिओ स्टॉप झाला असेल. हा हा हा, राईट. सो काय म्हणत होते बरं? हा, की फक्त छान बोलता येतं इज नॉट इनफ. ऑफकोर्स कॉन्टेंट काढायला लागतो, आणि जरी म्हणजे ऐकताना आपल्याला असं वाटतं ना की 1.5 मिनिटं तर काय एवढं, 1.5 मिनिटाचं पटकन बोलून तर जायचं. पण ती 1.5 मिनिटं पण कधी कधी खूप अंगावर येतात आणि खरंच कळत नाही की, एस्पेशली कोविड काळात, बिकॉज मी जॉईन झाल्यापासून कोविड आहेच. सो इतकं राईट. सतत नेगेटिव्ह पेपरमध्ये सुद्धा त्याच बातम्या, टीव्हीवर सुद्धा तेच, आजूबाजूला सुद्धा तेच. इट इज व्हेरी डिफिकल्ट की त्याच्याबद्दल नाही बोलणं किंवा त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने डील करणं. यू कॅन्ट इग्नोर इट, यू विल बिकम इररिलेव्हंट. सो येस. ते पण करायचंय, सतत नेगेटिव्हिटी पण स्प्रेड नाही करायची आहे. आणि इट इज नॉट लाईक अ न्यूज चॅनल ना की रोज येऊन मी कोविड अपडेट देते फक्त की इतक्या केसेस झाल्या, इतके आजारी आहेत, इतके बरे झाले. ते तर आता तर फोनवरती मिळतंय यार. नोबडी इज वेटिंग की मी येऊन त्यांना सांगेन की कोविडचे किती केसेस रिकव्हर झाले. बरोबर आहे. सो ते थोडंसं एक्स्ट्रा आय गेस कनेक्ट. आय एम नॉट सेइंग मी अजून सक्सेसफुल झाली आहे पर्सनली. सो आय एम नॉट एन आयडियल पर्सन त्याच्याकडनं लोकांनी सल्ले घ्यावेत मुळात. तर हो. पण तरी सुद्धा त्यात सांगायचं झालं तर इट्स नॉट जस्ट चांगलं बोलणं. मला वाटतं म्हणजे चांगलं बोलण्यापेक्षा तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही एफिशियंटली समोरच्यापर्यंत पोहोचवू शकताय का इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे प्रत्येकच माणसाला यावं असं मला वाटतं. इट्स नॉट बरोबर. जस्ट लिमिटेड झालं पण पाहिजे मग तू त्याच्यासाठी. तुझी कंटेंट रायटिंगची प्रोसेस कशी आहे? म्हणजे तू काय ब्रेनस्टॉर्मिंग करत असशील तर तू काही वाचतेस का, किंवा लिहिण्याच्या आधी काय करतेस? कारण की मी म्हणलं तसं हे दररोजचं काम आहे ना, हे तुला नेहमी करावं लागतं. एकदा आपल्याला कधीतरी उत्साह असतो तेव्हा आपण लिहूनही टाकू खूप हजार शब्दांची स्टोरी की आज मला सगळं सांगितलंच पाहिजे जगाला. पण ते रोज जेव्हा आणि अगेन काम बनेल तुझं, तेव्हा ते मोनोटनस होतं का, आणि त्याच्याशी डील कसं करतेस त्या मोनोटनस होण्याशी सुद्धा? मला वाटतं मी अजून शिकतेय त्याच्याशी. आय हॅव नॉट लाईक गॉट माय गेम येट, असं मला व्हेरी ऑनेस्टली वाटतं. मी अजून त्या प्रोसेसमध्ये आहे. कारण झालं असं की मटासाठी आर्टिकल्स लिहिणं वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. कारण तिकडे
इट वॉज ऑलमोस्ट लाईक न्यूज ना. जरी मुंबई टाइम्स साठी लिहिलं, जरी एंटरटेनमेंट कव्हर केलं, तरी पण बरोबर. न्यूजच झाली फायनल. तो हम्म. ते कव्हर करताना इट वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. म्हणजे आय कुड बी लाईक अ रिपोर्टर देअर. त्यानंतर आकाशवाणीसाठी स्क्रिप्ट लिहिताना थोडंसं सिमिलर माझं व्हायचं, कारण दरवेळेला, आणि तिथे असं नाहीये की 1.5 मिनिटं बोलायचं असायचं, तिथे अर्धा हम्म. तासाचा कार्यक्रम असायचा आणि तो कार्यक्रम मला लिहायचा असायचा. सो यू कॅन बरोबर. इमॅजिन, जर काही अर्धा तास बोलायचं असेल तर किती पाने स्क्रिप्ट लागेल, यु नो. येस. आणि मला कॉन्व्हर्सेशनल लिहायचं असायचं, 3 माणसं एकमेकांशी बोलतायत अशा पद्धतीचं. सो तिथे तर ऑफकोर्स असा प्रश्न पडायचा की 3 माणसं काय बोलतील सारखं सारखं, आणि त्या 3 माणसांबद्दल मीच कसं काय लिहू सारखं सारखं. पण दॅट वॉज तरी पण fun. आता आता इट इज मोर चॅलेंजिंग. हे ना तसं झालंय की ब्लॉग लिहिणं सोपं आहे, पण ट्विट करणं डिफिकल्ट आहे. हे जे आहे ना की तेवढ्या कॅरेक्टर्स मध्ये ते करणं ते एक डिफिकल्ट असतं. बसवणं डेफिनेटली. येस येस. आणि हे थोडस मिनिटात आता राईट आत्ताच्या काळात थोडंसं इम्पॉर्टंट पण आहे, कारण आपण सगळे खूप असे शॉर्ट नोट्स वरती गेलोय की एवढं डीप अँड डिटेल कोणाला नको पण असतं, त्याच्यामुळे तुमचा सगळा कंटेंट. पर्सनली मी, कारण मी खूप पाल्हाळ आहे मुळात इन जनरल. मला खूप आवडतं, खूप असं विस्तृत हा. गप्पा माझं खूप पटकन नाही होत. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. मला असं स्वतःला आवरावं लागतं. तरी सुद्धा माझं लॉंग लिस्टच होतात ज्या मी अजून कंट्रोल करते. पण माझं मुळात स्वभाव असं भसभस भसभस बोलायचं आहे. पटकन एक शब्द बोलून निघायला असं नाहीये. नाहीये. आता तू ऑटो राणीचा शो करतेस, तर त्याचे काय एक्सपिरियन्स, किंवा तो जेव्हा स्टार्ट केलास तेव्हा त्याचं कंटेंट रायटिंग आणि त्याचा एक्सपिरियन्स ओव्हरऑल काय होता? मुळात त्या शोचा फॉर्मॅट काय होता आणि त्याच्यात तू ऍडजस्ट कशी झालीस? सो शो आधीपासून सुरू होता, ऑटो राणीचा शो. हा काही मी आल्यानंतर मी सुरू केलाय असं नाहीये. हा. समबडी एल्स वॉज डूइंग. त्यानंतर मी आल्यानंतर मी तो शो करायला लागले, बिकॉज खूपच अतिशय चांगली गोष्ट ही आहे की एका कमर्शियल मुंबईतल्या चॅनलवरती मराठी शो असतो रोज. फॉर मी इट इज लाईक अ ह्यूज थिंग, ज्याच्यामध्ये राईट. मराठी गाणी सुद्धा वाचतात. हम्म. तर तुमच्या FM मध्ये तुम्ही नॉर्मल तुमच्या गाडीतनं चाललायत, FM लावला आणि मराठी गाणं वाजलं, तर आपल्याला 2 सेकंद असं वाटतं की अरे हे काय झालं, FM मध्ये मराठी गाणं कसं, किंवा कसं? बरं मराठी गाणं ठीक आहे, रेडिओ जॉकी मराठीत बोलतोय हे कसं. हा. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग की मिरची, आय गेस यू बीन स्टार्टिंग दिस पायोनियर्स आपण जे म्हणतो तसं म्हणायला हरकत, की एक डेडिकेटेड मराठी शो, त्याच्यात राईट. जॉब पण मराठी बोलेल, मराठी गाणी पण असतील, मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल किंवा मराठी माणसांच्या सवयींबद्दल, सणांबद्दल, कल्चरबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल पण बोललं जाईल. बरोबर. सो तो शो सुरू होता. मग मी आल्यानंतर ऑफकोर्स प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे जरी त्या शोचं नाव स्पेसिफिक असलं किंवा त्याचं आधी एक वेगळं पॅटर्न असलं, इट्स नॉट की पॅटर्न पूर्ण बदललंय, पण मे बी माझा अप्रोच, जसा आपला एक वैयक्तिक अप्रोच असतो तसा आहे त्यात थोडा. ते असे जड शब्द येतात मधूनच माझं, बिकॉज बाय डिफॉल्ट माझ्या तोंडून येतात, मी काय करू. किंवा कधी कधी फिल्म बद्दल अशा थोड्याशा अंडर रेटेड फिल्म्स बद्दल बोललं जातं, किंवा AR रहमानचं वगैरे गाणं आलं की माझं जरा जास्तच सॉफ्ट कॉर्नर बाहेर येतो. राईट. ह्या सगळ्या होतात. बरोबर बरोबर आहे. सोबत की गाना ऍप वरती पण माझा शो असतो रोज सकाळी 10. तो गाना ऍप वरती, फॉर दोज हू डोंट नो, गाना ऍप या जगात आहे, त्या ऍप वरती मिरची मुंबई मराठी नावाचं एक स्टेशन आहे. त्या स्टेशनवरती दिवसभर मराठी शोज आणि मराठी गाणी, हिंदी पण असतात, पण मॅक्झिमम मराठी गाणी असतात, खूप चांगली चांगली. सो तिथे माझा शो 10 ते 12 असतो रोज. तिथे जास्त मराठी गाणी असतात आणि तो शो कोणीही ऐकू, म्हणजे 98.3 मिरची मुंबई, हे तुम्ही मुंबईच्या हद्दीत असाल तर ऑफकोर्स बेसिक जसं आपण ऐकतो, पण गाण्याचा शो ट्यून इन फ्रॉम एनीवेअर. म्हणजे तू पण तिथे साताराला असशील तर तिथून पण ऐकू शकते, कोणीही ऐकू शकते जगभरात. माझा एक मित्र फ्रान्स वरून ऐकतो. बेस्ट. नाही, ही खरंच चांगली इन्फॉर्मेशन, कारण मला स्वतःला माहिती नव्हतं की गाण्यावरती आता मिरचीचा कोणता शो चालू आहे. आणि तू म्हणलीस तसं की मुंबई पुरता लिमिटेड नाहीये, हा तुम्ही कुठूनही ऐकू शकता. अगेन मराठी गाणी वगैरे, सो ज्यांना हे, आणि गाणं आय गेस सगळ्यांना शक्य आहे. गाण्यावरती जाणेच व्हेरी सिम्पल. डाउनलोड करा ऍप आणि जॉईन करा.
ओके. तर येस, आणि हे आपण आरजे होण्याबद्दल हे बोलत होतो, रेडिओ मिर्चीचा तू काम करायला लागलीस तेव्हा. पण त्याच्या आधी सुद्धा तू होस्टिंग करायचीस कार्यक्रमांचं किंवा वाचन करायचीस, अभिवाचन करायचीस. तर त्या सगळ्याचा तुला फायदा कुठेतरी हे लिहिताना, आरजे म्हणून काम करताना, बोलताना असा झाला का? त्याचा फायदा डेफिनेटली मला वाटतं माणूस म्हणूनच झालाय मला, मोर देन एनी प्रोफेशन. म्हणजे मी कुठेही गेले तरी त्याचा फायदा कुठे ना कुठेतरी बाहेर पडेल. एक आपली जी Definitely. भीड असते ना, म्हणजे सुरुवातीचं एकदम बेसच, ती भीड असंच मला नव्हती. म्हणजे माझं असं नव्हतं की ओ माय गॉड आता माईक समोर मी तोंडच कसं उघडू, जे बरोबर. आयडियली असतं सुरुवातीला, जे माझं. पण तरी थोडी ती भीड चेपली गेलेली एकांकिकांमुळे किंवा निवेदनाच्या कार्यक्रमांमुळे किंवा रादर आकाशवाणीमुळे बरीच भीड चेपली गेली. बिकॉज मेंटली मला हे तर माहित होतं की एक स्टुडिओ असतो, बंदिस्त असतो, तुम्ही एकटेच असता, माईक समोर असता आणि तुम्हाला बोलायचं. इतकं तरी बेसिक माझ्या डोक्यात. बरोबर. ऑफकोर्स आल्यानंतर देर आर लॉट ऑफ थिंग्स दॅट आर डिफरंट. खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते एका वेळेला, टेक्निकली तुम्हाला मॅनेज करायचं असतं. पण तरी सुद्धा ती भीड मला वाटतं कुठेतरी गेली. आणि तरी व्हेरी ऑनेस्टली इट टुक मी अ टाइम, मला वाटतं अजूनही, टू गेट कम्फर्टेबल लिसनिंग टू माय ओन व्हॉइस ऑन रेडिओ. येस. तसं हेडफोन घेऊन मी बोलतेय तर मला ऐकू येतं ना कानात माझा आवाज. मला सुरुवातीला काहीतरी विचित्रच वाटायचं, लाईक आय जस्ट कुड नॉट, की माझं असं वाटतं की अरे पण हे काहीतरी येस. वेगळंच वाटतं. येस. येस. आता कुठेतरी आय कॅन हिअर माय ओन व्हॉइस, लाईक आय एम ओके, ठीक आहे, हे आपलंच आहे. इथपत आलंय आता. बरोबर आहे. म्हणजे हळूहळू तू पण सरावतीयस या गोष्टीसाठी. आणि काही महिन्यां अगोदर कम्पॅरिझन मध्ये मी खूप सरावते कम्पॅरिझन, जर मी तसं कम्पेअर करायला गेले कम्पेअर तर. करायला गेलो तर राईट. पण याच्या आधी पण तू मुंबईमध्ये, मी म्हणलं तसं, की तू बऱ्याच ठिकाणी काम करत होतीस. पण एक रेडिओ मिर्चीला काम स्टार्ट केल्यापासून जेव्हा लोक ओळखायला लागली की हा शो तू करतेस किंवा या शो मुळे तुला ओळखायला लागली, त्याचा बेनिफिट ऍज अ इंडिव्हिज्युअल तुला काही झाला का? आणि तू लाईक एक प्रसिद्धी असते तुमची, येस, सो ती नक्कीच मिळाली असेल तुला. आणि त्या व्यतिरिक्त की काही पर्सनल कमेंट झाले असतील किंवा लोकांनी काही तुला लक्षात राहील अशी एखादी कमेंट तुला दिली असेल किंवा अपॉर्च्युनिटीज, तुला एक विस्तार झाला असेल, अपॉर्च्युनिटीज मोठ्या मिळायला लागल्या असतील. सो हे काही बदल तुला तू अनुभवलेस का? सगळ्यात आधी तर एक आयडेंटिटी मिळते ना, आणि ती ओळख नॉट जस्ट फिनान्शियली पण मला वाटतं सोशली मिळणं खूप गरजेचं असतं. आणि ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याची किंमत कळते. सो बिकॉज मला ती बराच काळ मिळाली नव्हती, सो नाव आय नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज इट इज इन अ राईट. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे कॉमेंट, येस, अजूनही मला वाटतं, जसं मी आता, जसं तुला आता माहित नव्हतं गाण्याचं, तसं बऱ्याच लोकांना माहित नाही. आणि माझा असा अट्टाहास आहे की कळावं लवकरात लवकर. सो जेवढे 24 लोक बघतात त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण स्वच्छंदीच्या सगळ्या कार्यक्रमात ज्ञानेश्वरीने हे प्रमोशन जबरदस्त ठरवलेलं आहे की किमान 4दा तरी लोकांना कळलं पाहिजे हे. बस अट्टाहासच आहे माझा असं समज. की आता हे झालं की पण आधी गाण्यावरतीच जा तुम्ही, म्हणजे दुसरं काही मध्ये बघूच नका. नाही, पण कॉमेंट येतात लोकांचे. आणि आय वॉज व्हेरी शॉक की, म्हणजे मला व्हेरी ऑनेस्टली खूप भारी वाटतं जेव्हा कोणी शो ऐकतं आणि असं message करते, अरे ते आता पिलू लागलाय ना गाणं, आणि माझं असं की अरे माझ्या समोरच आहे आणि तुम्ही पण ऐकताय, किती क्यूट. असं एक माझा होतो. पण काही लोकांनी त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स वगैरे सुद्धा शेअर केले. ऍक्च्युली हे माझ्या पर्सनल अकाउंटला पण बऱ्याच वेळा झालंय की मे बी आय डोंट नो काय, त्यांना व्हायब्रेशन जाणवतात की काय, मला माहित नाही. पण लोक विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट येतात आणि खूप पर्सनल इश्यूज शेअर वगैरे करतात. सो इट्स अ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्यांना ना, म्हणजे असं वाटत असतं की एक एक पब्लिक फिगरच्या या नात्याने दिस पर्सन विल बी एबल टू हेल्प मी. हेल्प. असं राईट. राईट. असं नाही की काय मी सोल्युशन देणार आहे, पण अगदी म्हणजे ब्रेकअप्स पासून त्याच्याही पलीकडे जाऊन काही पर्सनल प्रॉब्लेम्स, अभ्यासाचे प्रॉब्लेम्स वगैरे सुद्धा. एक मला सगळ्यात आता लक्षात राहिलेली मी तुला सांगते, एक मुलगी आहे, तिची आय गेस 10वीची परीक्षा, सगळा तो गोंधळ जो काही सुरू होता आतापर्यंत, होणार नाही होणार. So ती अभ्यासाची माहिती, आणि तिने मला मेसेज करून सांगितलं की तो शो असतो ना म्हणून फक्त माझा अभ्यास होतो, गाणी ऐकत आणि तुझा आवाज ऐकत, नाही तर माझा इंटरेस्टच नाहीये वगैरे अरे असतो. आणि बापरे. माझं गॉड 10वीचा कोणतरी अभ्यास करताना शो ऐकता इज अ डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर. अगदीच अगदी. हो, हे खूपच भारी. आणि मला वाटतं हे आरजे रेडिओ जॉकर्स बरोबर हे जास्त होतं,
कारण जरी ते एका वेळेस सगळ्यांशी बोलत असले तरी पण ते खूप इंडिव्हिज्युअल मीडियम आहे मुळातच रेडिओ. सो तुम्हाला प्रत्येकाला की तुम्हाला असं वाटतं हा माझ्याशीच बोलतोय, हा अर्जे मलाच सांगतोय की अरे हा जाऊन गाणं ऐक गाण्यावरती. येस येस ओके मलाच सांगतोय. सो आय गेस याचा फायदा इमोशनल मला वाटतं पर्सनल कनेक्शन बिल्डअप साठी खूप होत असेल. इतर माध्यमांपेक्षा जास्त लवकर रेडिओच्यामुळे लोक जवळ येत असतील इन अ वे. त्याच्यानंतर आपण थोडंसं वळूया तुझ्या लिखाणाकडे, कारण तू लिहितेस पण आणि मी ह्याच्या आधी पण तुझे लाईव्ह बघितले होते जेव्हा कविता वाचन वगैरे असायचं. मला वाटतं आपण एकत्र सुखनला वगैरे पण जाऊन आलो होतो. सो आठवण किती वर्ष झाली असं म्हणू शकतो आपण ऑफिशियली. वर्ष अगदीच अगदीच. नाही बोलतो यार. लाईव्ह साधारण 2 वर्षांनी मी तुला बघतेय थ्रू लाईव्ह, ते पण थ्रू लाईव्ह. खूप झाली म्हणजे आता. सो या आता स्वच्छंदीच्या कार्यक्रमामध्ये तू काही सादर करशील का? तुला काही आवडेल का एखादी कविता वगैरे सादर करायला? जे काही 26-27 लोक आपल्याकडे जॉईन झाले त्यांच्यासाठी. बिचारे की हे पण त्यांना बेअर करायला लागणार आहे, पण आता तुम्ही आलाय. आता जाऊ नका, आता आलात तर जाऊ नका, आता ऐकूनच जावं सगळं. एक स्क्रीनशॉट काढून ठेव कोण होते 27. नंतर जर मध्ये गेले तर मेसेज, पर्सनल मेसेज सगळ्यांना. ओके. 2 ऑप्शन आहेत, मी 2च काढले कारण म्हटलं नको जास्त नको जाऊया आपण डेप्थ मध्ये. एक मराठी एक हिंदी आहे. सो तू सांग की तुला मराठी ऐकायचंय की आपण हिंदीने सुरुवात करू, मराठीने शेवट करूया कार्यक्रमाचा. मला दोन्ही ऐकायचंय. मी कवितांच्या बाबतीत एकदम हावरी आहे. मी एकही तू 2 शोधल्या तर मी 2ही सांगणार आहे तुला, म्हणून सांग. म्हणूनच मी फक्त 2 काढल्या कारण मला माहितीये मग मोह होतो. येस, तर आपण हिंदी शायरीने सुरुवात करूया आणि मग कार्यक्रमाला. ठीक आहे. माझा आवाज क्लिअर येतोय कारण आय डोंट वॉन्ट की व्हावे. नाही नाही नाही, व्यवस्थित क्लिअरली येतोय आवाज. ओके. सो एक फक्त बॅकग्राऊंड देते की मला व्हाईट लाईट्स पेक्षा येल्लो लाईट्स खूप आवडतात आणि मला एक माझ्या घरात एकच असा एक पिवळा दिवा आहे ज्याच्याबद्दल मला फार आकर्षण आहे आयुष्यात. आणि मला असं वाटतं की तो दिवा इज लाईक सिम्बॉलिक ऑफ सम मेहफिल विच विल सम डे हॅपन इन लाईफ. ठीक आहे. सो त्याला अनुसरून काहीसा आहे. येस. घर की पीली दीवार पर कुछ यादें टंगी है मैंने. घर की पीली दीवार पर कुछ यादें टंगी है मैंने. हर याद का दौर अलग, हर याद का सलीका अलग. कुछ बड़ी भारी यादें शामिल हैं इनमें, जो दीवार पे बंधी पतली डोर को हमेशा नीचे खींचने की कोशिश में लगी रहती है. कुछ हल्की सी सीलिंग के पंखे की हवा में भी कुछ यूं मचलती हैं जैसे कश्मीर की कोई खूबसूरत वादी के हाथों सहलाई जा रही हो. वाह. अगर कुछ दिन की तरह डटी रहती है लुटेरा के आखिरी पत्ते की तरह. मेरे पास कोई खिड़की तो नहीं है और ना ही यहाँ मौसम 12 महीने सिर्फ सर्द रहा करता है. लेकिन जब भी रूह कुछ नासाज सी मालूम होती है ना, I was just in the flow. येस. काय तुला ऐकू आलं का पूर्ण? मी आय गेस 4 ओळी मिस केल्या मधल्या, कारण मला माहित नाही आज हे असं का होतं. आय गेस पावसाचं वातावरण आहे इकडे त्याच्यामुळे, पण नेटवर्क म्हणजे मी आता
नाही आला ऐकू. ते जरा कॉमेंट मध्ये सांगा. हो येस, आवाज नाही येते असं त्यांनी सांगितलंय आणि हाच प्रॉब्लेम झाला असणार मधला. सो आपण शेवटच्या 4 ओळी ज्ञानेश्वरी परत घेशील का? कारण मी स्वतः त्या मिस केल्यात आणि मला नव्हत्या करायच्या. सिन्स इंटरनेट इज द मेन क्राइसिस. अगर कुछ दिन ध्यान न दो तो धूल जम जाती है इन टंगी हुई यादों पर. अगर कुछ दिन ध्यान न दो तो धूल जम जाती है इन टंगी हुई यादों पर. लेकिन फिर भी ये धुंधली नहीं होती, डटी रहती है लुटेरा के आखिरी पत्ते की तरह. मेरे पास कोई खिड़की तो नहीं, और ना ही यहाँ मौसम 12 महीने सर्द रहा करता है. लेकिन जब भी रूह कुछ नासाज सी मालूम होती है ना, उस पत्ते जैसी ये यादें मेरे लिए जीने की चुनौती बन जाती है. क्या अजीब बात है ना, इतने अरसे से जो ना लगा वो आज ये लिखते हुए महसूस हो रहा है. कहीं ऐसा तो नहीं कि यादें जो मेरे घर की पीली दीवार पर टंगी है मैंने, किसी ने अपनी डोर से बांध रखी हो हमेशा के लिए. वाह वाह, खूपच त्यांनी मस्त. लुटेरा मला बघितलेलं आणि कहते. येस, आणि शेवट मग बरं झालं की मी शेवटच्या 2 ओळी तुला शेवटचा एक थोडासा भाग तुला परत रिपीट करायला सांगितला, कारण खूपच सुंदर होता आणि हे मिस करणं ऑडियन्ससाठी आणि माझ्यासाठी पण पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे येस, थँक्यू सो मच. आणि रिपीट केल्याबद्दल पुन्हा एकदा. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आता. नाही, कार्यक्रमाच्या खरं तर थोडंसं शेवटाकडेच येतोय आपण. कप ऑफ स्माइल हा तू एक उपक्रम सुरू केला होता, साधारण 3-1 वर्ष तो चालू होता आणि आता कोविडमुळेच आय गेस 2 वर्ष थांबला असेल, कोविडच्या कारणानेच. तर तो उपक्रम काय होता, त्याची संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये कशी आली आणि ती राबवलीस कशी, याबद्दल. ओके, सो कप ऑफ स्माइल हा अगदी गप्पांमधून सुरू झालेला खरं तर उपक्रम आहे आणि मेघना हॅज ऑल्सो बीन अ पार्ट ऑफ इट. सो आय वोंट से माझा उपक्रम आहे, कारण तो माझा नाहीये फक्त. सो बेसिकली 31 डिसेंबरला काय करायचं असा माझ्या आयुष्यात एक खूप मोठा प्रश्न होता, कारण मी पार्टी करत नाही, मी बाहेर जात नाही, मी चिल करत नाही आवडत मला करायला असं. सो माझं असं झालं की मग 31 डिसेंबर सेलिब्रेट तर करायचा आहे, तो फील तर हवाय की अरे नवीन वर्ष सुरू होणार, मग काय करायचं. सो असंच गप्पांमधनं मला चहा खूप आवडतो आणि असं विचार करता करता डोक्यात थॉट आला की पोलीस जे ड्युटीवरती असतात सो त्यांना ते 31st कसं सेलिब्रेट करत असतील, आणि जर ते रात्रभर ड्युटी करतायत तर कोणी त्यांना 1 कप चहा विचारत असेल का. जसं आपण दमून आल्यानंतर कोणी चहा विचारल्यावरती एक तरतरी येते, तसा एक थॉट होता की जर आपण या पोलिसांना चहा दिला रात्रभर आणि त्यांच्यासोबत 31st सेलिब्रेट केला तर ते सुरू झालं. आणि मग कप ऑफ स्माइल बिकॉज चहाच्या कपात मुळे चेहऱ्यावरती हसू येतं, एवढं सिम्पल लॉजिक आहे त्याचं. आणि पहिल्या वर्षी, आणि दिस इज नॉट थ्रू सम ऑर्गनायझेशन ऑर NGO और काही, म्हणजे हे लिटरली आता आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती कप ऑफ स्माइल्स, आणि त्यातली सगळी माणसं अशीच फॉरवर्ड बघितला, स्टेटस स्टोरी बघितली, माझा मित्र आहे मला पण यायचंय, त्याची मैत्रीण आहे तिला पण आलेली आहेत आणि ती जॉईन न्यू एव्हरीबडी, म्हणजे मित्र पण झालेत ह्या माध्यमातून आम्ही एकमेकांचे बरेच होते. सो अशी सगळी माणसं जॉईन होतात आणि आम्ही रात्रभर किटल्या घेऊन मरीन ड्राईव्ह आणि गिरगाव चौपाटी आणि तो सगळा एरिया, तिथे जिथे पोलीस असतात 1000, 700, 800 व्हॉट एव्हर, त्या सगळ्यांना आम्ही चहा वाटतो. पुढे जाऊन मग त्याचं चहा, बिस्किट, पाणी, चॉकलेट इथपर्यंत ते पोहोचलं. पण इट इज अ अमेझिंग फीलिंग. आणि आता ते पोलीस काका सगळे आम्हाला ओळखायला लागले. सो जर आम्ही नाही गेलो तर ते विचारत, म्हणजे गेल्या वर्षी ऍक्च्युली त्यांचं असं झालं की अरे हा तुम्ही सगळे, आणि एक दोघांना कोणीतरी विचारलं की कुरळ्या केसांची मुलगी ती तुमच्यासोबत असते ती, आणि वाटत त्याला ओ माय गॉड दिस इज डन ह्याच्यासाठी आणि काही लोकांनी रिव्ह्यूज दिलेत इमोशनल होऊन की आम्हाला कधीच कोणी असा चहा विचारला नाही. असं नाहीये की त्यांना चहा परवडत नाही किंवा त्यांना कोणी चहा देणार नाहीये, हा मुद्दाच नाहीये, पण प्रेमाने तुम्ही देणं आणि त्यांच्यासोबत 31st सेलिब्रेट करणं इज अ ह्यूज फीलिंग. सो 1 जानेवारीला मी अशी
गुंगीत असते, कारण रात्रभर प्रचंड काम केलं असतं आम्ही सगळेच रादर. आम्ही गुंगीत असतो 1 तारखेला. एका वेगळ्या अं, गुंगीत पण असतो. हो डेफिनेटली. नाही मी अजिबात त्याच्याकडे वळतच नाहीये. मी तो पण दुर्लक्षितच केला की कुठली गुंगी येते. सो राईट. आणि मी आपले जे सगळे लोक जॉईन झालेत त्यांना सांगेन की या उपक्रमाची दखल खूप वेगवेगळ्या न्यूजपेपर्सनी आणि बऱ्याच माध्यमांनी घेतलेली होती. मला वाटतं टाइम्सनी कव्हर केली होती ही स्टोरी. त्याच्यानंतर बाकी ऑलमोस्ट बरेच सगळ्याच आणि न्यूज सगळ्याच चॅनल. न्यूजपेपर्सने ती कव्हर केलेली होती आणि खूप ग्रेट इनिशिएटिव्ह होतं. मी आय गेस एकदा ह्याचा पार्ट होऊ शकले होते जेव्हा मुंबईमध्ये होते तेव्हा. पण ही संकल्पनाच खूप अमेझिंग आहे आणि आय गेस या छोट्या छोट्या गोष्टींनीच आपण माणसं जोडत असतो कुठे ना कुठेतरी. राईट. आणि आपल्या इथे कमेंट्स पण आल्यात की काही जणांनी, म्हणजे मीनाक्षी आपल्या दोघींना पण ओळखते, सो तिने असं लिहिलंय की कप ऑफ स्माइलची कन्सेप्ट खूप छान होती आणि तशीच ज्ञानेश्वरी सुद्धा छान आहे. त्याच्यानंतर सागर आहे त्याने पण सांगितलंय की तो माझ्यामुळे जोडला गेला असं सांगितलंय. सो आय टेक अ क्रेडिट फॉर दॅट. पण डेफिनेटली की असेच खूप वेगवेगळे लोक या कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा उपक्रमाच्या निमित्ताने तुला भेटले असतील किंवा तुमचा एक चांगला ग्रुप तयार झाला. सो विच इज व्हेरी गुड इनिशिएटिव्ह आणि त्याचं खूप चांगलं कव्हरेज असं नाही म्हणणार मी, पण लोकांपर्यंत पोहोचला तो तितकाच जास्त चांगला, जे खरं तर व्हायला हवं. किंवा स्वच्छंदीचा पण हाच उद्देश आहे की लोक चांगलं काम करत असतील तर आपण ते पोचवायला हवं, जरी आपण काही चांगलं करत नसलो तरी पण. म्हणजे आता सध्या रिकामे असलो तरी पण. ओके. सो मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येते. एक शेवटचा प्रश्न आहे तुझ्यासाठी आणि मग आपण जी मागची जी मराठी कविता राहिली ती सुद्धा आपण ऐकूया. मी थोडंसं यासाठीच विचारेन की आता लाईक तू जसं म्हणलीस की तू एक पब्लिक फिगर आहेस किंवा हळूहळू तू आता डेव्हलप होतीयस या दृष्टीने. तर याच कोविडच्या काळामध्ये बरेच लोक, हे वातावरणच असते, आपण ह्याला काही करू शकत नाही. आपण किती खूप पॉझिटिव्ह राहिलो तरी समोरच्या 4 गोष्टी वाईट दिसल्या की आपण वाईट, हे मनुष्य स्वभाव आहे, याला काही ऑप्शन नाही. पण तू तुझ्या बाजूनी, कारण तू खूप अशी प्रोएक्टिव्ह मुलगी आहेस, त्यामुळे तुझ्या जेव्हा सगळ्या गोष्टी आणि बाहेर जाणं, काम करणं हे सगळं थांबलं, मला नक्की मी इमॅजिन करू शकते की काय झालं असेल. सो जर तू त्या सगळ्यातून बाहेरून आता काहीतरी छान काम करतेस तर इतर लोकांना तू काय सांगशील की त्यांनी कसं जरा निगेटिव्हिटीला बाजूला करावं, काय 4 चांगल्या गोष्टी करता येतील घरात बसल्या बसल्या? खूप ब्लर येतेस मेघना. तुला दिसतेय माझा ना? प्रश्न, हा हो तू मला दिसतीयस, पण तुला माझा प्रश्न ऐकायला आला का की मी थोडासा रिपीट करू पटकन? आला हा आला ऐकू ओके. आला. अच्छा येस. हा तर येस. ओके. सो मला व्हेरी ऑनेस्टली गेला लॉकडाऊन जो होता पहिला, तो माझ्यासाठी खूपच लाईफ चेंजिंग एका अर्थी म्हणू शकतो गेला. कारण एकतर आय डिड नॉट हॅव एनी वर्क तोपर्यंत, आणि मी खूप नवीन गोष्टी डिस्कवर केल्या त्या एका लॉकडाऊन मध्ये. म्हणजे एप्रिल महिन्यात देर इज समथिंग कॉल्ड एज नॅशनल पोएट्री रायटिंग मंथ. तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा कविता लिहिल्या 30 दिवस सलग. बापरे. सो तिथे मला डिस्कवर झालं की ओके, हे पण आपल्याला आवडतंय, आपण करू शकतोय खरा. त्यानंतर बऱ्याच साऊथ फिल्म्स मी बघायला लागले, त्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती आधी. मी भरपूर साऊथ फिल्म्स बघितले. अमेझिंग कलाकार मी नोटीस अमेझिंग केले. आहेत डेफिनेटली. नवीन म्युझिक एक्सपिरियन्स केलं. बरेच नवीन लोक मला या लॉकडाऊन मध्ये भेटले, ज्यांना मी आतापर्यंत, मेघना टचवूड, पण मी त्यांना आतापर्यंत पर्सनली भेटले सुद्धा नाहीये, तरी सुद्धा दे आर सो क्लोज टू मी. आणि त्यातले काही आता या लाईव्ह मध्ये आहेत सुद्धा, त्यांना मी फार फार तर एकदा भेटले असेल, ते पण मधल्या काळात जरा लॉकडाऊन ओपन अप झाला तेव्हा पटकन भेटून घेतलं असतं. पण दीज आर ऑल जेम ऑफ पीपल इन माय लाईफ. आणि मला असं वाटतं राईट. जर मी आयुष्यात काही कमावलं असेल तर ती हीच माणसं, आणि ह्यांच्यामुळे मला ज्या 4 नवीन गोष्टी कळत राहतात ते आहे. सगळ्यात माझं 0 क्रेडिट आहे. मला वाटतं मी तो, मला आणि तसंच राहायचंय, मला तो स्पंज बनूनच राहायचंय, वुड अब्झॉर्ब एव्हरीथिंग अराउंड. येस, मी मिस करतेय लाईव्ह कॉन्सर्ट आणि इव्हेंट्स प्रचंड प्रमाणात. आय कांट इव्हन टेल यू इनफ. कारण मी ती व्यक्ती होती जिच्या पायाला भिंगरी लागून सतत गाण्याच्या कार्यक्रमांना, म्युझिक कॉन्सर्ट, बँड, थिएटर, याव त्याव मी फिरत असायचे सारखी. षण्मुखानंद हॉल वॉज लाईक माय सेकंड होम. सारखं मी तिकडे जायचे. आणि आता तू आता मला बोललीस तेव्हा नातं, मला तो हॉल आठवला, षण्मुखानंद. म्हणजे एक 2-3 वर्ष अशी मागेच गेले मी पटकन की अरे हा आता सगळे इव्हेंट्स. जाता
होत आहे. आय हेट लाईव्ह डिजिटली कॉन्सर्ट ऐकणं. मला असं जरा असं होतं की हे काय आहे, मला आय हाय वगैरे पण म्हणता येत नाही, क्या बात पण म्हणता येत नाहीये, मला तिथे खाली कॉमेंट करायला लागते, दिस इज नॉट डन. कमेंट करायला असं मला लागतं. होतं. येस, पण आता काही बरोबर, पर्याय अगदीच. नाही आता. पर्याय नाहीये, राईट, पर्याय नाहीये. पण आता जे तू पोएट्री बद्दल एक म्हणाली, 30 दिवसांचं ते लाईक टास्क सॉर्ट ऑफ होता आणि त्याच्यातून तुला कळलं की नाही, मी कविता पण लिहू शकते. 30 दिवस कविता लिहिणं हे खरंच डिफिकल्ट टास्क आहे, म्हणजे ते इतकं दररोज सुचणं सुद्धा. आता येस, हा. सो आता आपण एक आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि आज इंटरनेट खूप अडकतंय. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. म्हणजे मी हे रेकॉर्ड जरी केलं असलं ना लाईव्ह, तरी सुद्धा आय गेस मला लिहून द्यावं लागणार आहे तर आम्ही काय काय बोललो, कारण इतक्या वेळा इंटरनेट अडकलंय बहुतेक. सो इन केस लोकांचं काही मिस होऊ नये म्हणून मी ते लिहिण्याचा पण प्रयत्न करेनच. चला, खूप दिवसांनी काहीतरी लिहूया. तर ते ज्ञानेश्वरी वेलणकर बरोबर केलेलं लाईव्हच असेल म्हणजे. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपण तू लिहिलेली एक कविता तू सादर कर आणि त्यानंतर छान सगळ्यांचा निरोप घेऊया आपण. ओके, ही कविता आहे ना मेघना, जी तुला आवडली होती, तीच मी प्रिंट काढून आणली वा वा वा. आहे. ती मलाही खूप आवडते खरं. हा जरा सेल्फिश झोन पण आहे माझा, पण ती तुला आवडलेली, आय थॉट की बाय नॉट. येस, स्वार्थ परमार्थ दोन्ही साधतोय तर का नाही. दोन्ही सो बॅकग्राऊंड त्या कवितेची अशी आहे की चंद्राला आपण खूप रोमॅन्टिसाइज करतो. आपण इन द सेन्स प्रेम करणारी माणसं, आपल्यासारखी सिंगल माणसं मनातल्या मनात करतात, पण ठीक नाही, आहे. फक्त कवितांमध्येच फक्त. सो मला असं एका पॉइंटला वाटलं की यार चंद्रा, आपण म्हणतो ना की यार तू माझा चंद्र आहेस, लाईक यू आर द मून टू मी वगैरे, आणि आपल्याला वाटतं की लय भारी आहे खरं. चंद्र म्हटलं म्हणजे एपिटोम, ह्याच्या पलीकडे काय नसू शकतं असं मलाही वाटायचं. पण एका पॉइंटला मला असं विचारायला की देर कुड बी अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, आणि असंही कोणाला तरी वाटू शकतं की प्लीज मला चंद्र नको म्हणूस. सो त्या थॉट वरती ही कविता आहे. राईट. आय होप अँड प्रे की सगळ्यांना सगळं ऐकू येईल याच्यामध्ये आणि नेटवर्क इश्यू करणार नाही. आय होप. येस. नाही, So, इथे जेवढे 22 लोक आहेत सगळ्यांनी प्रार्थना करा की आता या कवितेसाठी प्लीज. इंटरनेटचा काही घोळ करू नकोस निधनाच्या इकडे. ओके. हा, सो मी सुरू करते, ठीक आहे. मला काहीही म्हण, पण मला चंद्र म्हणू नकोस. मला काहीही म्हण, पण मला ना चंद्र म्हणू नकोस. नाही, वेड्यासारखी बोलत नाहीये, खूप विचार करून म्हणतेय. विनंती समज हवं तर, पण मला प्लीज चंद्र म्हणू नकोस. चंद्र किती एकटा असतो माहितीये तुला? हो, चांदण्या असतात, पण त्यांचं अस्तित्व चंद्रावर बेतलेलं नसतं. मुळात ज्याच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही, तो कसला या चांदण्यांची नशीब उजळवणार, नाही का? सगळे आपले चंद्राकडे बघून सोबतीची स्वप्न बघत बसतात, त्यातले मोजके काही ती जगतात सुद्धा. चंद्राच्या साक्षीनं सगळं यथासांग होतं, पण चंद्र तेव्हाही फक्त एक बघ्यात असतो, आणि हे बघणं सुद्धा एकट्यानंच करायचं. किती छळ आहे हा. म्हणून प्लीज मला चंद्र म्हणू नकोस. काळ्या कुट्ट आकाशात प्रेमाचे अंकुर फुलवण्याची कुवत नाहीये रे माझ्यात, किंवा स्वतःचे डाग लपवण्यासाठी कोणापासून इतकं दूर जाण्याची तर नाहीच. चंद्र कलेकलेने बदलत राहतो. तुम्ही सगळे त्याला फेजेस असं गोंडस नाव देता, आणि मग रोजच्या संवादात अगदी सहज म्हणून जाता, इट्स जस्ट अ फेज, इट शल पास. त्या बदलण्यात किती तडजोड असते माहितीये तुला? त्या प्रत्येक लखलखत्या फेजला एक नाईलाजाची झालर असते. कशी दिसत नाही तुम्हाला? स्थैर्य प्रत्येकाला हवं असतंच ना, मग ते चंद्राला नको असतील? नाही, नकोच. मला नाही झेपणार हे कलेनं बदलणं वगैरे. मला कधी चंद्र म्हणू नकोस. आणि त्यातून चुकून जर म्हणाल असंच, तर निदान तुझा चंद्र तरी नको म्हणूस.
कारण तुझा उजेड सोडून काळोखातला प्रकाशाचा एक डागाळलेला पांढरा गोळा बनून राहणं मला नाही झेपणार. त्यापेक्षा सोपा उपाय, बाकी काहीही कर, पण मला तुझा चंद्र म्हणू नकोस. माझं मन माझ्या डागाने एवढं मोठं नाहीये रे. सॉरी. वा वा, खूपच छान. आणि म्हणजे कविता म्हणून तर नक्कीच, पण एक पर्स्पेक्टिव्ह म्हणून. कारण बऱ्याचदा कसं होतं की तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये फॅक्ट्सला थोडं दुर्लक्ष करता, पण या कवितेत इतक्या बॅलन्स्ड आहेत त्या की ती फॅक्ट ही सगळं अगदी फॅक्च्युअल. मी लॉजिकली ही कविता उद्या तासायला बसले तर कदाचित तरी सुद्धा ती सगळ्या मार्कांनी पास होईल. आणि क्रिएटिव्हिटी आणि तुझ्या एक काय म्हणू आपण, वेगळा विचार करणं, हे आपण म्हणतो ना की आउट ऑफ द बॉक्स विचार करणं, की या सगळ्या स्तरांवरती खूप खूप सुंदर आहे ही कविता. आणि मी जसं म्हणलं तसं की आय होप की माझं ऐकायला येते सगळ्यांना. एक कमेंट आली आपल्याला मीनाक्षीची, ती मी तुला सांगते. कारण तिने असं सांगितलं की फक्त कमी लोक जॉईन होत असली तरी मेघना कार्यक्रम तू करायचं बंद करू नकोस. आणि येस, मी डेफिनेटली करत राहणार आहे हा कार्यक्रम, कारण ह्याचा पर्पजच हा आहे की ते लोकांपर्यंत पोहोचणं. मग ती 4, 2, 5, 6 जेवढी पण लोक असतील तेवढी सुद्धा. त्याच्यानंतर ओमकार पांचालनी तुझ्यासाठी एक कमेंट दिली की खूप छान ज्ञानेश्वरी ताई, जसं तुझ्या बोलण्यात गोडवा आहे त्याप्रमाणे चंद्राची ही गोड कविता तू केली आहेस. सो अशाच छान नोटवरती, अशाच थोड्याशा वेगळ्या ढंगावरती आपण लाईव्हचं सेशन थांबवणार आहोत. पण त्याआधी मी सगळ्यांना सांगेन की ज्यांना हे लाईव्ह बघता आलं नाही, किंवा तुमचे इतर कोणी मित्रमैत्रिणी असतील आणि ज्यांना सगळ्यांना हे बघायची इच्छा असेल, त्या सगळ्यांसाठी मी ते युट्यूब वरती टाकणार आहे. माझ्या युट्यूब चॅनलचं नाव मेघना अभ्यंकर हेच आहे. तुम्ही जाऊन तिकडे फॉलो करू शकता, सबस्क्राईब करा चॅनलला. प्रमोशन फुल ऑन करतोय आपण. सो त्यामुळे सबस्क्राईब करा आणि तिकडे तुम्ही जाऊन हे संपूर्ण लाईव्ह बघू शकता. गाना.com वरती जा आणि मिरची ऑटो राणीचा जो शो आहे, जो गाना.com वरती चालू असतो, तो सुद्धा नक्की बघा. आणि तुम्ही ज्ञानेश्वरीला पण काय म्हणू, वैयक्तिकरित्या तुम्ही सांगू शकता, किंवा तिचा शो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच्याच बरोबर हे कार्यक्रम दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता होत असतात. त्याच्यामुळे दर शुक्रवारी संध्याकाळचा हा वेळ फ्री ठेवत जा, जेणेकरून आपण नवीन नवीन लोकांना बघत जाऊ आणि काही छान गप्पा, काही छान गोष्टी आपण त्यांच्याबरोबर आपल्याला गप्पा मारता येतील. सो ज्ञानेश्वरी, तुझं खूप 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 आभार असं नाही म्हणणार मी, खूप जड शब्द झाला. मी आभार, मी पोहोचले होते तिथपर्यंत, मी मागे आले तिथून. मी म्हटलं नाही हे नसते करत, मी थँक्यू म्हणेन. अबाउट टर्न मी वळले, मी युटर्न घेतला की हे नाही. सो पण ज्ञानेश्वरी खूप 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 थँक्यू. आणि छान इंस्टाग्राम सकाळी डाउनलोड केलंय. कॅन यू बिलीव्ह दॅट? अ पर्सन लाईक मी, हा माझा 10वा दिवस आहे की इंस्टाग्राम शिवाय मी आयुष्य जगते आणि माझं आयुष्य सुंदर आहे. नाही, मग यासाठी मला नक्की थँक्यू म्हणलं पाहिजे. हे आपण डाउनलोड करूया. वा 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 वा. नाही, ह्यासाठी नक्की खूप खूप थँक्यू. आणि मी ह्याच्या पुढे तुझं डिटॉक्स नक्की चालू राहावं याबद्दल तुला शुभेच्छा देते. आपण म्हणतो चीट डे असतो तो तू माझ्या बरोबर केलेला आहेस. येस, पुढच्या उपक्रमासाठी किंवा तुझे जे डिटॉक्स चालू आहे सोशल मीडिया पासून, त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. चालत राहू दे असंच. आणि इथे जेवढे पण सगळे लोक जॉईन झाले होते त्या सगळ्यांना खूप 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 थँक्यू तुमच्या सगळ्या कमेंटसाठी. तुम्ही इतका इंटरनेटचा इश्यू होत असताना सुद्धा थांबलात, कार्यक्रम बघितलात, त्या सगळ्यासाठी खूप थँक्यू. आणि बाय बाय सगळेच थँक्यू सो मच यार, तुम्ही बाप आहात. चलो बाय बाय. चलो, खूप मजा आली. टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या. सगळ्यांनी काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा आणि कामं करत राहा आपल्या घरात काहीतरी वेगवेगळं. आणि माझा शो ऐका. येस, हे लास्ट नोट आहे, शो ऐका. ओके, चलो बाय बाय.